मुंबऱ्यात मराठी बोलण्यावरून वाद. बोलला मराठी, मागावी लागली माफी. क्या गलती हुई? गलती क्या हुई थी? महाराष्ट्रातच मराठी माणसावर मुजोरी. मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणावर महाराष्ट्रातच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली आहे. ठाण्यातल्या मुंब्रा भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी घेराव घातला आणि दादागिरी करत हिंदी बोलण्याचा हेका धरला. अखेर तरुणानं मुझसे गलती हो गई, मुझे माफ कर दो असं म्हटलंय. मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले असून मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केलाय. विशाल गवळी असं या मराठी तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर विशालनं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. माझ्या जीवाला धोका आहे, माझा परिवार भयभीत झाल्याचं त्यानं सांगितलंय. फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही. मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष. महाराष्ट्र राहतो ते कशाला? तू बोलतो. मी बोललो मी मराठीतच बोलणार. मग असा वादवाद झाला. मग असा आस्ते 10-15 जण जमले. परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं आहे एकाला. मग आस्ते 50-60 जण जमायला लागले. शिवा देत होते, पाटणं मारत होता, धमकी देत होतं. बोलतं दम येतो बोल किती काय असं धमकी देत होते. तो मुंब्रा बंद करेगा क्या? मराठी भाषा आणि मराठी माणसांवरील अन्यायावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेनं या घटनेवरून इशारा दिलाय. मराठी भाषेसंदर्भात कोणी काहीही बोललं तर घरात घुसून मारू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. मुंबऱ्यामधली कालची घटना जी आहे ती एक तरुण मुलगा मराठीत बोल म्हणून एका व्यापाऱ्याला एका हातगाडीवाल्याला सांगत होता आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एक 50-60 मुसलमान मुलं जमली. त्याला धमकवण्यात आलं, त्याला मारण्यात आलं आणि त्यानंतर त्याला मराठीत बोल सांगितलं म्हणून माफी मागायला लावण्यात आली. मला असं वाटतं जर आता थांबलं नाही तर महाराष्ट्रात उद्या भाषिक वाद तयार होईल आणि हे मुख्यमंत्र्यांनीच थांबवलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहिले मराठी आहेत. सो या सगळ्यासाठी जर आज त्यांनी जर कुठला कायदा केला नाही आणि गृहमंत्र्याला योग्य ते आदेश दिले नाहीत तर हा वाद उद्या रस्त्यात चौकात होईल. या घटनेवरून ठाकरे गटानंही अमराठींवर निशाणा साधलाय. पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात घ्या, या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशला जातो, आम्ही हिंदीतच बोलतो. दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो. बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो. हे बरोबर आहे. पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे. मुंबईत कधी रेल्वेचा टीसी प्रवाशाला हिंदी बोलण्यासाठी दमदाटी करतो तर कधी मेट्रोचा तिकीट कर्मचारी मराठी बोलण्यास नकार देतो. आता ठाण्यातील मुंब्रा भागात तर चक्क मराठी तरुणालाच माफी मागावी लागली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठी भाषेचे आणि मराठी माणसाचे गोडवे 7 समुद्रापार गायले जात असताना मराठी मातीतच मराठी माणसाचा होणारा अपमान निश्चितच संतापजनक आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.